दुधाला दुःख दिले की दही बनते, दह्याला दुखावले की ताक बनते, ताकाला त्रास दिला तर लोणी बनते आणि लोण्याला लोलवले तर तूप बनते. दुधापेक्षा दही महाग, दह्यापेक्षा ताक महाग, ताकापेक्षा लोणी महाग, लोण्यापेक्षा तूप महाग. परंतु या सर्वांचा रंग एकच, तो म्हणजे पांढरा शुभ्र. याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही, आपली वागणूक बदलत नाही, आपले विचार बदलत नाही, अशा माणसाची समाजातील किंमत आणि इज्जत जास्त असते. दूध उपयोगी आहे, पण एक दिवसात नासून जाते. दुधाचे विरजन म्हणजेच दही 2 दिवस टिकते. दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे आयुष्य 3 दिवस. ताकामधले लोणी आठवडाभर राहते, पण लोण्याचे काढलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही. आता बघा, आहे की नाही गंमत? एका दिवसातच नासणाऱ्या दुधात कधीही न नासणारे तूप लपले आहे. तसेच माणसाचे मन अथांग आहे, त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा, परमेश्वराचे चिंतन करा, चांगल्या विचारांचे मनन करा आणि आपले जीवन सुखी, समृद्धी आणि यशस्वी बनवा.